आज मी आणखी एक नवीन रेसिपी बनवलेली आहे. पोह्याचे वडे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय, टम्म फुगलेले आहेत. नमस्कार, रुपालीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पोह्यापासून एकदम झटपट असा नाश्ता बनवणार आहोत. याचं काय चाललंय बघा. तर चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आधी बघूया साहित्य काय काय लागते. चला तर मग. तर इथे मी 1 वाटी पोहे घेणार आहे. तर आपल्याला पोहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे 2दा-3दा. तर राहू दे रजा. काय त्याचं मध्ये मध्ये चालू असतं. तर मी ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि अगदी 5 मिनिटं याला असं झाकून ठेवायचं आहे. आता आपण याला झाकून ठेवूयात 5 मिनिटासाठी. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून. तर याचं सालं काढून घ्यायचे. हे बघा, ह्याने अर्ध तर फोडलेलं आहे. तर याचे मी सालं काढून घेते. तर 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता बघूया, पोहे छान मुरलेले आहेत. आता याला एका गाळणीने गाळून घ्यायचे. तर आता गाळणीने गाळून घेते. सगळं पाणी निचरून घ्यायचं. का माझं बाळ पण मला मदत करू लागते. आता हे दुसऱ्या बाउलमध्ये टाकून घेते. आता हे व्यवस्थित चुरून घ्यायचं. अशा प्रकारे छान चुरून घेतलेला आहे. आता जो मी बटाटा उकडून घेतला होता ते इथे बारीक करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा. त्यानंतर गाजर टाकून घ्यायचंय, कांदा, तुम्ही भाज्या आवडीनुसार टाकू शकता, ढोबळी मिरची पण टाकू शकता. तर इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे कुटून. त्यानंतर थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. तर तुम्ही तांदळाचं पीठ नसेल तर 2-3 ब्रेड त्याच्यामध्ये चुरून टाकलेत तरी चालतात. आता माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे तर मी तांदळाचं पीठ टाकते. 1 चमचा, मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चुरून. तर हे बघा, अशा प्रकारे मी वडे बनवते. तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता, गोल, चपटा किंवा मेदूवड्याचा आकार पण देऊ शकता. इथे मी वड्याचा आकार देते. हे बघा, आता मी सगळे बनवून घेते. सगळे बनवून झालेले आहेत. तर कढईमध्ये तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. तर आता एक एक वडा याच्यामध्ये सोडून द्यायचा. गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि सगळे वडे टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळ फुल गॅसवरतीच चांगले तळून घ्यायचेत. जर कमी गॅस केला तर कढईला चिटकतो, त्यामुळे थोडासा फुल गॅस करूनच तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे. वडे टाकल्या टाकल्या त्याला ना चमच्याचा अजिबात हात नाही लावायचा. थोड्या वेळ चांगले तळले गेले, थोडासा कलर चेंज झाला ना, त्यानंतर इथे छोटा चमचा घ्यायचा आहे, त्याने असे पलटून घ्यायचे. झाऱ्याने नाही पलटायचे, कारण चिटकू शकतं झाऱ्याला. त्यामुळे हे बघा, असे चमच्याने पलटून घ्यायचे. त्यानंतर कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, आमचा आरवचं काय चाललंय, डान्स बघा त्याचा. गाणं म्हणतो. आमची मस्ती मजाक चालूच आहे. इथे मस्त वडे तळून तयार झालेले आहेत, बघू शकताय. काय खुसखुशीत झालेत. आता मी याला ताटामध्ये काढून घेते. काय जबर दिसतेत बघा. झटपट अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून तयार होतात. तर एक लेअर झालेली आहे. आता मी दुसरे पण असेच तेलामध्ये टाकून घेते. आरोला आमच्या लय घाई सुटली, दे दे करत होता खायला. ते गरम होतं त्याच्यामुळे. अजून दे अजून दे त्याचं चालूच होतं. आता हे पण छान अगदी त्याच प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता दुसऱ्या वेळेस गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची, जेणेकरून तेल चांगलं आधीच गरम झालेलं आहे. त्यामुळे हे बघा, असं चमच्यानं ढिल्लं करून पलटून घ्यायचे व्यवस्थित. आणि ह्याला तळायला थोडासा वेळ लागतो.
तर बघू शकता हे पण छान कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. आता हे पण मी प्लेटमध्ये काढून घेते. आरवला तर एवढी घाई लागली, दे मम्मा त्याचं चालूच आहे. तर गरम होते, मी त्याला फोडून देत होते, पण त्याला ना खरंच खूप खूप म्हणजे खूपच आवडले बरं का. तो सारखं दे 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 मम्मा करत होता. तर बघू शकता अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये झटपट असे पोह्याचे वडे बनवून तयार झालेले आहेत. तर एक वाटी पोह्यामध्ये बघू शकता भरपूर झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.